सांगलीत धक्कादायक प्रकार, दुर्गंधीयुक्त शिळे अन्न ग्राहकांना वाढल्याचा आरोप. हॉटेल ग्रीन ताजवर कारवाईची मागणी. सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरातील हॉटेल ग्रीन ताज येथे ग्राहकाच्या जीवाशी खेळणारा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथील जुबेर शेख हे आपल्या कुटुंबासह सदर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त आंबले व विटलेले अन्न वाढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अन्नाचा खराब वास लपवण्यासाठी त्यावर मसाले व चटणीची फोडणी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जेवण पूर्ण करून बिल भरल्यानंतर जुबेर शेख यांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत खात्री करण्यासाठी थेट किचनमध्ये जाऊन विचारणा केली. त्यावेळी किचनमधील कर्मचारी घाईघाईने तयार केलेले अन्न पाठीमागील गटारीत फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. याच दरम्यान जुबेर शेख यांनी एक भांडे ताब्यात घेऊन त्यातील अन्नाची पाहणी केली असता त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी संबंधित भांडे काउंटरवर नेऊन व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र काउंटरवरील कर्मचाऱ्याने फोनवर कोणाशी तरी संपर्क साधून बिल देऊ नका पण कुठे तक्रार करू नका अशा स्वरूपाचे बोलणे केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान जेवण केल्यानंतर अवघ्या अर्ध्या पाऊण तासात जुबेर शेख यांच्या लहान मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने तिला तातडीने सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते तसेच PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले यांना देण्यात आली. त्यानंतर देवधर सांगले यांनी स्वतः हॉटेल ग्रीन ताज येथे जाऊन व्यवस्थापनाकडे जाब विचारला. मात्र व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सांगली जिल्हा अधिकाऱ्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित हॉटेलची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी संबंधित नागरिक व पदाधिकारी गेले असता हा विषय अन्न व औषध प्रशासन विभागाशी निगडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित विभागाकडून घटनेची शहानिशा व तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून घेण्यात येईल अशी ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून संबंधित हॉटेल व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करून हॉटेल सील करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे देवधर सांगले यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे सांगली शहरातील हॉटेल व्यवसायातील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे. आज फॅमिलीसोबत सध्या इथे ग्रीन ताजला आम्ही जेवायला आलो आहे. मी, माझी मुलगी आणि माझी मिसेस. तो सगळं सडलेलं त्यांनी आम्हाला फूड दिलेलं आहे. आता हे फूड आहे की असं कंडिशन आहे की आम्ही लांबनं पण याचा वास घेऊ शकत नाही. आता मुलीनं भूक लागलेली त्या नादात ते सगळं खाल्लं. त्या मुलीच्या पोटात आता लई दुखा लागलं आहे आणि ते येऊन यांना सांगितल्यावर सगळी उडवाउडवीची आणि अरेरावीची भाषा करायला लागल्या. ते काय असेल ते आता बघूया आम्ही आमच्या संघटनेतर्फे बघू.